नमस्कार मित्रांनो. कथा आहे खूप जुनी. चमचमीत रुचकर जेवण कुणाला आवडणार नाही. जगामध्ये काही लोक जसे उत्तम खाद्यपदार्थ बनवण्यासाठी प्रसिद्ध असतात, तसेच काही खवय्ये उत्तम पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठीही प्रसिद्ध असतात. कुठे काय चांगलं खायला मिळतं या शोधात हे खवय्ये नेहमीच असतात. आजची कथाही अशाच एका खवय्याची आहे. त्याचं नाव आहे मुल्ला नसरुद्दीन. त्याला चविष्ट रुचकर पदार्थ खाण्याची खूप आवड होती. त्यामुळे तो एकही मेजवानीचं आमंत्रण सोडत नसे. तो प्रत्येक मेजवानीत जाऊन खाण्याचा मनमुराद आनंद घेत असे. त्याच्या या आवडीमुळं त्याला जेवायला बोलवणारेही काही कमी नव्हते. ते त्याला आदरानं आग्रहाचं निमंत्रण देत असत. मुल्ला नसरुद्दीन नेहमी वेळेत पोहोचायचा आणि मनापासून मेजवानीवर ताव मारायचा. एकदा काय झालं, त्याला दुसऱ्या एका शहरातून मेजवानीचं निमंत्रण आलं. त्यात त्याला मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. आमंत्रण पाहून मुल्लाला खूप आनंद झाला. मेजवानी दुसऱ्याच दिवशी होती, त्यामुळं मुल्ला सकाळी लवकर उठला, तयार झाला आणि वेळेतच जाण्यासाठी निघाला. खूप लांब जायचे होते, त्यामुळं त्याने सोबत एक गाढव घेतले. तो त्या गाढवावर बसून निघाला. ज्यावेळी तो मेजवानीच्या ठिकाणी पोहोचला, त्यावेळी त्याच्या अंगावरचे कपडे धुळीने माखले होते. तो गाढवावरून उतरला. त्याने गाढवाला एका बाजूला बांधले. आपले कपडे त्याने व्यवस्थित झटकले आणि तो आत जाऊ लागला. पण बाहेर जो पहारेकरी होता त्याने त्याला अडवले. तेव्हा मुल्ला त्याला म्हणाला, मला आत जाऊ दे. मी या मेजवानीचा प्रमुख अतिथी आहे. माझे आत वाट पाहत असतील. त्यावर पहारेकरी हसला. तू प्रमुख अतिथी आहेस हे तुझ्या कपड्यावरून दिसतच आहे. आणि तो कुचेष्टेने हसला. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुल्ला म्हणाला, बहुतेक तू मला ओळखलं नाहीस. मी मुल्ला नसरुद्दीन आहे. त्यावर पहारेकरी हसून म्हणाला, जर तू मुल्ला नसरुद्दीन आहेस तर मी इथला खलिफा आहे. मुल्लाला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं, पण त्याला काहीतरी आठवलं. या शहरात त्याचा एक मित्र राहत होता. तो त्याच्या मित्राच्या घरी गेला. अचानक मुल्लाला आलेला पाहून त्याच्या मित्राला खूप आनंद झाला. त्याने प्रेमाने त्याचे स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मुल्ला आपल्या मित्राला म्हणाला, तुला आठवतं का, तू एकदा माझ्यासाठी एक शेरवानी शिवली होतीस. पण ती शेरवानी घेण्यासाठी मी तुझ्याकडे इतक्या दिवसात येऊच शकलो नाही. आता मी आलोय तर ती शेरवानी तू मला देऊ शकतोस का? त्याचा मित्र हसून म्हणाला, अरे मित्रा, शेरवानी तर तुझी केव्हापासून वाट बघते. मी आत्ता घेऊन येतो. असं म्हणून तो उठला आणि शेजारच्या खोलीत गेला. शेरवानी आणून त्यानं मुल्लाच्या हातात दिली. शेरवानी पाहून मुल्लाला खूप आनंद झाला, कारण त्याच्या मित्राने त्याच्यासाठी शिवलेली ही शेरवानी खूपच सुंदर होती. मुल्लाने आपले हातपाय आणि चेहरा पाण्याने स्वच्छ धुतला, केस विंचरले आणि नवीन शेरवानी घालून त्याने मित्राचा निरोप घेतला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मुल्ला नसरुद्दीन जेव्हा मेजवानीच्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा तोच पहारेकरी मुल्लाला पाहून पुढे आला. त्याने अदबीनं मुल्लाला सलाम केला व सन्मानाने आतपर्यंत सोडवायला सुद्धा आला. त्याच्या या बदललेल्या वागण्यावर मुल्ला त्याला काहीही बोलला नाही. मुल्लाला पाहून मेजवानी देणारा लगबगीने पुढे आला. त्याने आदराने मुल्लाला सलाम केला व इतर पाहुण्यांशी ओळख करून देण्यासाठी मुल्लाला घेऊन आतमध्ये गेला.
सगळे मुल्लाला भेटून खुश झाले. सगळीकडे हवेमध्ये रुचकर जेवणाचा खमंग सुवास दरवळत होता. मुल्लाला आता खूप भूक लागली होती. हवेत दरवळणाऱ्या जेवणाच्या वासामुळं आता मुल्लाला भूक सहन होत नव्हती. पण त्याला जास्त वाटही पाहावी लागली नाही. मेजवानी देणारा मुल्ला नसरुद्दीनच्या जवळ आला. मुल्लाला जेवणाच्या ठिकाणी नेलं व एका खुर्चीवर बसवलं. इतर पाहुणे मंडळीही जवळपास बसले होते. एका मोठ्या टेबलावर सर्व पदार्थ आणून ठेवण्यात आले होते. पण सर्वांच्या नजरा मात्र मुल्ला नसरुद्दीनकडे होत्या, कारण मुल्ला नसरुद्दीन हा या मेजवानीचा मुख्य अतिथी होता. तेव्हा मेजवानी देणाऱ्यानं मुल्लाला आग्रह केला की त्याने जेवणाला सुरुवात करावी. मुल्ला नसरुद्दीन जागेवरून उठला. त्याने एक ताट हातात घेतले. पळीनं एका भांड्यातील तर्रीदार शेरवा त्यानं ताटात वाढून घेतला आणि ते ताट त्यानं आपल्या शेरवाणीवर उपडं केलं. त्यामुळं ताटातला सर्व शेरवा शेरवाणीवर सांडला. हे करत असताना सर्वांनी त्याला पाहिलं. मेजवानी देणारा धावतच मुल्लाजवळ आला व तो मुल्लाला म्हणाला, हुजूर, तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्हाला भाजलं तर नाही ना? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुल्ला आपल्या शेरवानीकडं पाहत म्हणाला, शेरवानी मोहतरमा, तुम्हाला हा शेरवा चविष्ट लागला असेल, कारण तुम्हाला तर माहीतच आहे, या मेजवानीत आम्हाला नाही तर तुम्हाला जेवायला बोलावलं आहे. मेजवानी देणाऱ्याला लक्षात येईना की आपल्याकडून काय चुकलं. तो मुल्ला नसरुद्दीनला म्हणाला, हुजूर, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, छे छे, तुझ्याकडून कसलीच चूक नाही झाली. मेजवानी देणाऱ्याला काहीच समजत नव्हतं. त्यावर मुल्ला हसून म्हणाला, अरे, कपड्यांवरून लोकांची पारख करू नका, हे तुम्ही तुमच्या पहारेकऱ्याला समजावून सांगा. असं म्हणून मुल्ला नसरुद्दीन मोठ्याने हसला आणि मेजवानी देणाऱ्याला म्हणाला, चला, आता शेरवानी साहेबांचं खाऊन झालं आहे. आता मी मेजवानीवर ताव मारायला रिकामा झालो आहे. चला, आता आपण जेवण करूया. असं म्हणून मुल्ला जोरजोरात हसला. मेजवानी देणाऱ्यानं पहारेकऱ्याला आत बोलावलं. पहारेकऱ्याला सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यानं मुल्ला नसरुद्दीनची माफी मागितली. मुल्लानंही मोठ्या मनानं पहारेकऱ्याला माफ केलं. मुल्लानं आपला मोर्चा ताटाकडे वळवला आणि मनसोक्त मेजवानीचा आनंद त्याने घेतला. तर अशी ही मुल्ला नसरुद्दीनची